मुंडेंची विपश्यना केंद्रातील 10 दिवसांची साधना पूर्ण झाली आहे। साधना पूर्ण झाल्यानंतर मुंडे इगतपुरीमधल्या विपश्यना केंद्रातून निघालेले आहेत। 21 मे पासून 1 जून पर्यंत धनंजय मुंडेंची आत्मशांतीसाठी साधना होती। काल विपश्यना केंद्रामध्ये शेवटचा दिवस होता आणि या दिवशी सर्व साधना करणारे साधक एकमेकांना भेटतात, आपला परिचय देतात। मात्र धनंजय मुंडे काल कोणालाही भेटले नाहीत। त्यांनी आपल्या कक्षामध्ये राहणं आणि साधनाच करणं पसंत केलं। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शैलेश पुरोहित यांनी। माजी मंत्री धनंजय मुंडे हे आपल्या इगतपुरी येथील विपश्यना केंद्रातील 10 दिवसांची जी साधना आहे ती करून आता आपल्या निवासस्थानी आज पहाटे 4:30 वाजता रवाना झाल्याची माहिती मिळत आहे। गेले 21 ते 1 तारखेपर्यंत असलेल्या या 10 दिवसीय शिबिरात त्यांनी आत्मशांतीसाठी आनापानी साधना केली। काल मंगलमय या साधनेचा शेवटचा दिवस होता। या दिवशी सर्व साधना करणारे साधक एकमेकांना भेटतात आणि परिचय देतात। मात्र धनंजय मुंडे काल कोणालाही भेटले नाही व त्यांनी आपल्या कक्षातच राहून जे आहे ते साधना करणे पसंत केले। आता धनंजय मुंडे मनशांती करून आपल्या निवासस्थानी रवाना झाल्याचे समोर आले आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।